तर मी आज बनवलं बाळांसाठी प्लेन राईस. खरंच खूप मस्त लागतो. असं गरम गरम थोडंसं मीठ, तेल आणि तूप असं दोन्हीपैकी काही पण टाकलं ना खूप छान लागतो. हे दोघे पण खूप आवडीने खातात. तर त्याला मी म्हणत होते छान छान म्हणतो, त्याला छान छान करता येतं, तो फक्त हात हलवत होता. तर मग मला आज बनायचं होतं चिकन. तर मग त्यासाठी मी सगळी तयारी वगैरे सगळं केलं. बाळ झोपल्यानंतर त्यांना आधी झोपवलं दोघांना, त्यानंतर मी बनवलं चिकन सुक्कं, चिकन रस्सा, तांदळाची भाकरी, असं सगळं बनवलं. आणि आज आमची होती अवनी, भात अवनी होती आज आमची. तर मला तिकडं पण जायचं होतं, त्यांना चहा वगैरे घेऊन, पाणी घेऊन. तर मग त्यानंतर मी भाकरी बनवल्या. यांचा टिफिन पण दिला आज, खूप उशिरा दिला, 1 वाजता दिला. तर मग अशा बघा की मऊ तांदळाच्या भाकरी खरंच खूप छान होतात. मी पण आत्ताच शिकले यूट्यूबला बघून. मी पण एक दिवस तुमच्यासोबत शेअर करेन मी कशा बनवते. तर बघा खरंच खूप मस्त झालं होतं चिकन. मी खूप पोटभर 2 भाकरी खाल्ल्या. मी तेवढं भात नाही, 2 नाही खाल्ल्या, मी 1.5च खाल्ली ती भाकर. एवढं नाही गेलं मला, कारण मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं ना. तर मग तेवढं मला. आणि आता आखाड महिना चालू आहे ना, आषाढ महिना. तर शेवटचे 2-4 दिवस राहिलेत आता. तर मग मस्त खाल्लं मी चिकन. तुम्ही पण या खायला. त्यानंतर मग मी गेले खाली शेतात, कारण आज माणसं होती शेतात भात लावायला. तर बघा त्यांनी सगळं रोप उपटलं होतं. तोपर्यंत मी गेले तेव्हा त्यांनी मग लावायला सुरुवातच केली होती. तर तुमच्याकडं पण तुम्हाला माहिती आहे का भात अवनी कशी करतात? मला आधी माहीत नव्हतं, इकडं आल्यानंतर मला माहिती झालं. हे बघा, मी अजूनपर्यंत कधी भात लावले नाही, कारण मला कधी जायलाच नाही जमलं. आता बाळ आहेत त्याच्यामुळे आधी मी मेडिकलवर जायचे ना. तर मग भात लावायला माणसं होते. तर मग त्यांना चहा पण बनवला मी नंतर 4 वाजताच्या आधी. बाळांना झोपवलं आणि मग फक्त पाहायला गेले होते नाही का. मला खूप असं आवडते, पण करायला वेळ नाही. तर मग 4 वाजता मी त्यांच्यासाठी चहा आणि बिस्किट असतं, म्हणजे 1 बिस्किट आणि चहा द्यायचा. तर आमच्या घरासमोर पण त्या माणसांची पण अवनी होती आज. तर हे